आणि आता सगळ्यात महत्त्वाच्या राजकीय बातम्या आपण बघूयात। मनसेचे शिलेदार लोकसभेत विधानसभेत जाणार। नवी मुंबईतील कार्यक्रमात अमित ठाकरेंचं वक्तव्य। निश्चितच आपली ही शेवटची भेट नाही यावर्षी, कारण निवडणुकांचं वर्ष आहे। त्याच्यामुळे आमच्या विजयी यात्रेत तुम्ही असाल, तुम्ही आम्हाला सगळ्यांना पाहिजे आहात आमच्या विजयी यात्रेत। कारण साहेबांचे जे जे शिलेदार असतील ते लोकसभेत विधानसभेत जातील हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि हे सगळे आपल्याला पाहिजे। राज ठाकरे नाशिकमधून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार। यंदा मनसेचा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होणार। मनसेकडून वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या तयारीला वेग। बारामतीत माझ्या विचारांचा खासदार जिंकला तरच मी विधानसभेला उभा राहीन। अजित पवारांचा बारामतीकरांना इशारा। तर साथ न मिळालास माझे उद्योगधंदे करण्यास मोकळा असल्याचंही दादांचं विधान। त्याला आम्ही उभा करू, त्या खासदाराला विजयी केलं पाहिजे, तर मी पुढं विधानसभेला उभा राहील। मी खरंच तुम्हाला मी नाहीतर खुशाल, मी जर मला साथच देणार नसतील तर मला माझा प्रपंच पडलाय, मला माझे धंदे पडलेत, मी कशाला हे करतोय। थांबा थांबा ते मत इलेक्ट्रिक मशीन मध्ये दिसू दे वादा। कुणी गेलं तरी आपण आपले विचार सोडायचे नाहीत। विरोधकांची जागा आपण लोकशाही मार्गाने दाखवू। शरद पवार यांचा अजित पवारांवर पलटवार। आपण विचार शोधायचा नाही। लोक सांगतात कसं होईल, काही काळजी करायचं कारण एक प्रकारची धमक असते, कष्ट करण्याची छाया आली आणि असं काही करू शकतो असं सांगणार। त्यांची जागा लोकशाहीमध्ये आपण दाखवू शकतो। काही लोक सांगतात वय झालं, ठीक आहे वय झालं म्हणून काय। मी जर स्वतःच राष्ट्रीय अध्यक्ष झालो तर चोर ठरलो का? तुमच्या सख्या भावाच्या पोटीच जन्मलोय ना? अजितदादांचं पुन्हा एकदा पवारांवर निशाणा। तर सख्या भावाचा मुलगा म्हणूनच तुम्हाला इतकं मिळालंय, आव्हाडांचं दादांना उत्तर। नुसतं सेल्फी काढत फिरत नाही, कामही करून दाखवतो अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना हा टोला। तर सेल्फी काढण्यासाठी हिंमत आणि आपलेपणा लागतो। तुमच्यातला तुसडेपणा, ताईंमधला आलेला आपलेपणा हा महाराष्ट्र ओळखून जितेंद्र आव्हाड यांचा पलटवार आहे। काढता सांगितलं ना, त्याला सुद्धा हिंमत आणि आपलेपणा लागतो। रस्त्यात उतरावं लागतं, लोकांशी बोलावं लागतं। सामान्य माणसाला हे धैर्य तुमच्या समोर येण्याचं होतच नाही। तो सामान्य माणूस आपलेपणाने ताईंच्या बाजूला उभा राहतो आणि फोटो काढून घेतो। हा तुमच्यातला तुसडेपणा आणि ताईंमधला आपलेपणा हा महाराष्ट्र सुव्यवस्थित ओळखून आहे। बारामतीत मला एकटं पाडण्याचा प्रयत्न होणार। माझा परिवार सोडला तर बाकी माझ्या विरोधात प्रचार करतील। बारामतीतील मेळाव्यात अजित पवारांचं वक्तव्य। आणि माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधामध्ये प्रचार करतील। मला एवढंच सांगायचं आहे, बाकीचे सगळे घरातले माझ्या विरोधात गेले तरी हे सगळे माझ्या बरोबर। पद मिळवण्यासाठी तुम्हाला पवार साहेब लागायचे। आता पवार साहेब अडचणीत आल्यावर म्हणतात बीजेपी भारी। रोहित पवारांचा अजित पवार गटावर निशाणा। मतदारसंघात जातील, माझ्या विरोधात पैसा ओततील। या लोकसभेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सत्तेचा वापर, पैशाचा वापर केला जाईल। पण माझं एक सांगणं आहे, जे लहानपणीपासून मी बघितलंय आणि समजून घेतलंय की लोक मोठी असतात आणि लोकांना विश्वासात घेतलं त्या मोठ्या मोठ्या शक्तीला तुम्हाला पाणी पाजता येईल। त्यामुळे भाजपली उद्धव ठाकरेंची ईडी चौकशी झाली पाहिजे। जनतेसमोर खरा भ्रष्टाचारी समोर आला पाहिजे। रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा। अध्यक्षात यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मी आता केली आहे। इकडची तिकडची चौकशी करण्यापेक्षा, याला तर ईडी लावण्यापेक्षा ईडी उद्धव ठाकरे एकदा लागली पाहिजे। आणि मग हा सगळे खोके आता पण दिल्लीला कुठे गेले ते सगळे बाहेर पडले पाहिजेत। महाराष्ट्र जनतेला कळलं पाहिजे भ्रष्टाचारी कोण आहे तो।